लागलं का काय तर ती घाबरली सर. तर त्यासाठी कसं नियोजन करावं 3-4 महिन्याचं, आणि हा माझा प्रश्न होता सर. रामकृष्ण हरी, अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारला सर. 4थ्या आणि 5व्या महिन्यामध्ये शेळ्या घाबरतात. तर या शेळ्या घाबरू नये यासाठी काय केलं पाहिजे? तर शेळ्या का घाबरतात याचं वर्णन मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे. आता या व्हिडिओमध्ये शेळ्या घाबरू नये यासाठी कोणतं प्रिकॉशन घ्यावं ते मी सांगतो. नीट लक्ष द्या. 3 महिन्यापर्यंत नो प्रॉब्लेम. 2.5 महिन्याच्या पुढंच शेळी बाहेर म्हणजे एकत्रित गाभण शेळ्या ज्या आहेत ते एकत्रित करायला सुरुवात करायची. छोट्या छोट्या फार तर 2 अपार्टमेंट करा. मोठ्या मोठ्या शेळ्या आहेत त्या ते एका अपार्टमेंटमध्ये, आणि ज्या पाटी किंवा लहान शेळ्या दिसतील किंवा ज्या गुंड्या आहेत अशा शेळ्या एका अपार्टमेंट. आता इथे महत्त्वाची एक गोष्ट अशी सांगायची आहे की ज्या वेळेला तुम्ही ह्या शेळ्यांना लक्ष देऊ नाही का खायला घालताय, लक्षात ठेवा मी काय म्हणतो. शेळ्या तुमच्याकडे गाभण शेळ्या किती असणार आहेत? तर गाभण शेळ्या जर 100 शेळ्या जर गाभण असतील आणि त्या जर तुम्ही एकाच अपार्टमेंटमध्ये भरलेल्या असतील तर हे चुकीचं आहे. 100 शेळ्या तुमच्याकडे गाभण आहेत म्हणल्यानंतर या शेळ्यांसाठी 5 अपार्टमेंट पाहिजे. ते प्रत्येक अपार्टमेंटमध्ये म्हणजे कंपार्टमेंट ज्याला म्हणतो त्या कंपार्टमेंटमध्ये 20 शेळ्या, 20पेक्षा जास्त शेळ्या भरू नये. उगा 100 शेळ्या गाभण आहेत, 100च्या 100 शेळ्या एकत्र अजिबात करू नये, हे लक्षात ठेवा. आणि समवयस्कर म्हणजे लक्षात येते तुमची शेळी ही शेळीला मारते शेवटी. बरं, आपण प्रिकॉशन घ्यायचं आहे. 100त एखादी दुसरी शेळी गाभडली ठीक आहे, परंतु 10 आणि 15 शेळ्या जर तुमच्या गाभडत असतील 100 शेळ्या गाभण शेळ्या तर ते तुमचं कुठंतरी चुकतं आहे, नियोजन चुकतं आहे, हे लक्षात आलं पाहिजे. पाटी जर गाभण असतील पहिला रोपाटी पहिल्या वेळेला जर गाभण असलेल्या त्या तर एका अपार्टमेंटमध्ये पाहिजे पहिल्यांदा गाभण असलेल्या, कारण त्यांच्यामध्ये मोठ्या शेळ्यामध्ये जर ही तुम्ही गाभण असलेली पिल्लं टाकली तर ही घेऊन निश्चित गाभणणार. लक्षात ठेवा, पहिली 2 येतं तर तुमची अशी जाणार. त्याच्यामुळे ही पिल्लं जी गाभण पिल्लं आहेत वर्षाच्या पुढची ती वेगळी काढायची. मध्यम वयाच्या शेळ्या वेगळ्या, वृद्ध वयाच्या शेळ्या वेगळ्या, आणि 75% उत्पन्न देणाऱ्या शेळ्या वेगळ्या. अशा पद्धतीने 4-5 अपार्टमेंट करायची आणि मग खायला घालायचं. मग ते तुमचं काहीही असू द्या, काहीही असू द्या, हे खायला घालताना त्यांच्यामध्ये दाटी होऊ नये. म्हणजे तेवढं 20 शेळ्या जर तुम्ही घातल्या असतील तर त्यांच्या दावणीची जी लांबी आहे ती कमीत कमी 20 फूट असते. कमीत कमी म्हणतो म्हणजे एवढी 1 फूट ही जागा एका शेळीसाठी पाहिजेच. म्हणजे त्या शेळ्या एकमेकाला मारू शकणार नाही. जर त्या शेळ्या एकमेकीला तोंड चिटकवून खायला लागल्या तर ते मारल्याशिवाय राहणार नाही, हे मी तेवढंच सांगतो. अगदी कमीत कमी जागा मी सांगितली. पुढची गावन जी आहे जिथे आपण त्याचं खाद्य टाकणार आहे तो जो भाग आहे त्याची लांबी मोजायची. 18 फूट भरती ना, 18 ते 20 फूट भरत असेल तर त्याच्यामध्ये शेळ्या 18च ठेवायची. एका शेळीला कमीत कमी त्या ह्याची लांबी एका शेळी गणीस तशी 1.25 फूट ते 1.5 फूट जागा लागते एका शेळीला दावणीमधली, बरं का, लक्षात ठेवा. मग ते शेळ्या काय होतं लांब लांब आपल्या खाते. शेळ्यांचं वैशिष्ट्य एक तुम्हाला सांगतो. एका शेळीनं दुसऱ्या शेळीच्या समोर जर तोंड नेलं तर ती बारकी जरी दुसरी शेळी असेल तर ह्या शेळीला ती घाबरून जाते. हे महत्त्वाची गोष्ट. आता टप्पे ऐका फक्त, हे फार महत्त्वाचे टप्पे. त्यानंतर ज्या 2 ह्याच्यामधून शेळी अशी तोंड घालून खाणार आहे त्या या 2 ह्याच्यामध्ये असे उभे बार नको आहेत अजिबात. जिथून ती तोंड घालणार आहे, लक्षात ठेवा, असे तोंड घालून खाणार आहे तिथे असे उभे बार अजिबात लावायचे नाहीत. तिचं तोंड जाईल एवढंच तो भाग
असा राहायला पाहिजे. पण मध्ये अशी उभे बार नको आहेत. त्याच्यामुळं काय होतं ते सांगतो मी तुम्हाला. ती शेळी तोंड बाहेर काढते, शेजारच्या शेळीला मारत असताना तिला धडक देते अशी. त्यामुळं मानवर इकडच्या बाजूला तिच्या दणका बसतो, लक्षात ठेवा. आणि ती शेळी पॅरालिसिस अटॅकमध्ये जाते. त्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या. किंवा भीतीनं काय होती, ती शेळी गडबड गडबड अशी तोंड मागं काढायला बघते, कारण तिला माहीत आहे ती आपल्याला मारणार आहे. शेळ्यामध्ये खाण्याच्या बाबतीत चढाओढ असते, लक्षात ठेवा. म्हणजे आजारी शेळी आहे ती बाजूला, नंतर सगळ्यानंतर खाते किंवा खात बी नाही. आजारी शेळी ओळखण्याचं एकमेव चिन्ह आहे, ती जर कोपऱ्यात उभं राहिली तर लक्षात ठेवायचं ती आजारी आहे. तर ह्या दोन ह्याच्यामध्ये ज्याच्यामधून ते तोंड घालून आत हे करते, त्याच्यामध्ये इथं उभे अजिबात बार नको आहेत. जरी समजा तिनं धडक दिली, या शेळीला जरी धडक दिली तर ही शेळीची मान अशी गेली तरी चालते. बरं, इथं बार उभा असल्यामुळं लक्षात ठेवा, त्या बारला जर मान ही धडकली तर मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यामुळं ही काळजी, ती जर उभे बार असतील लावलेले असतील तर ते कापून काढा, पहिल्यांदा कापून काढा, गुळगुळीत करा ते वरचा भाग आणि खालचा भाग, जेणेकरून शेळी जरी अशी घसरली त्याच्यावर तर शेळीच्या कुठे मानेला खालीवर जखम होणार नाही. ही दुसरी अतिशय महत्त्वाची सूचना. आता पुढे सूचना काय आहेत पहा. सायंकाळी, शक्यतो सायंकाळी जर तुमच्याकडे कामगार असतील, सायंकाळचं पाणी वगैरे त्यांना पिऊन झालं, 6-6:30च्या पुढे, आता गरमीचे दिवस जवळजवळ संपत आले, त्याच्या पुढे त्या शेळीला पाणी पाजू नये. दिवसभर तिनं फुल पाणी पिऊ द्या, काय हरकत नाही. आणि शेळी समजा 20 शेळ्या आहेत, त्यांना जो असा भाग आहे, लक्षात ठेवा, असा भाग जर तुमचा लांब असेल तर हा भाग आहे, म्हणजे लेंथ जर जास्त असेल तर त्याची रुंदी कमी असली तरीसुद्धा चालते. समजा 20 फूट अशी तुमची लांबी, तर रुंदी तुमची 15 फूट असली तरी चालते, 10 फूट असली तरीसुद्धा चालते, नो प्रॉब्लेम. इथली शेळी फक्त फिरून पलीकडे जाणार. मात्र बाहेर निवारा चांगला होण्यासाठी 20x15 मध्ये चांगल्या 20 शेळ्या अगदी बसू शकतात मस्तपैकी. आणि शक्यतो सायंकाळी गाभण शेळीच्या कंपार्टमेंटमध्ये बल्ब असणं फार महत्त्वाचं. म्हणजे समोरनं येणारी शेळी मला मारण्यासाठी येत आहे ते या शेळीला दिसलं जातं, लक्षात ठेवा. आणि ती न घाबरता तिला उठते. आणि मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलं, प्रेग्नन्सीच्या कालावधीमध्ये अर्ध्या ते पाऊण तासाला, कारण पहा युरिनरी ब्लॅडरवर, मूत्राशयावर हा त्या पिल्लांचा लोड आलेला असतो, त्याच्यामुळे ते जास्त मूत्र साठवू शकत नाही. त्याच्यामुळं अर्ध्या पाऊण तासाला 1 तासाला शेळी उठून लघवी ही करतेच. बसून शेळी कधीही लघवी करत नाही. ते म्हैस नव्हे, गाय आणि शेळी ही एक, आणि म्हैस आणि मेंढी ही एक. लक्षात ठेवा, मेंढीसुद्धा म्हैसीपेक्षा जरा व्यवस्थित. म्हैस काय तिथंच तिथं शिव सगळं तिथंच असतं, परंतु याच्या बाबतीत, शेळीच्या बाबतीत तसं नसतं. ती उठणार, मुतणार म्हणजे शिव करणार किंवा शी करणार, आणि आपल्यापेक्षा जी कमकुवत शेळी आहे तिच्या जागी जाऊन बसणार. परंतु आतमध्ये बल्ब असल्यामुळे लक्षात ठेवा, हे तिला दिसतं की ही आता माझ्या दिशेने येणार आहे. त्या अगोदरच उठून आपली तिला जागा खाली करून देते. ती बी आपलं उठून इकडं जागा जिकडं आहे मोकळी तिथे येऊन बसतं, लघवी करतं आणि इकडे येऊन बसतं. नसेल तुमच्याकडे जर रोजगारी असतील व्यवस्थितरित्या तर रात्री 20च्या 20 शेळ्या, जेवढ्या गाभण शेळ्या आहेत तेवढ्या एकमेकापासून दूर बांधणे हा एकमेव उपाय आहे. एकमेकापासून दूर शेळ्या बांधल्याच पाहिजे. मग त्या दावणी जवळ बांधा किंवा दावणीपासून तुम्ही दूर बांधा. परंतु हां, एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहील, त्यातली शेळी सुटता कामा नये. नाहीतर भुंड्या शेळ्यांना सवय काय असते तुम्हाला सांगतो, काढून घेतात तसं पुढून. ते काढून न घेण्यासाठी तिच्या गळ्यातला जो काय
पट्टा कंडा जो आहे तो तुटता कामा नये, चांगला आहे का खात्री. आणि या बांधण्यामध्ये एक तोटा आहे सगळ्या शेळ्या बांधण्यामध्ये. जर नकळत एखादी शेळी सुटली आणि ती जर मग ती A to Z शेळ्यांना मारते, लक्षात ठेवा, आणि अगदी वरटेपर्यंत मारते. त्याच्यामुळं प्रकाश ठेवला, लाईट ठेवली की शक्यतो मारामारीचं प्रमाण कमी होतं. परंतु याच्या उलट दुसऱ्या शेळ्या, वेलेल्या शेळ्या किंवा सड्या शेळ्यांना करायचं असतं बरं का, लक्षात. ते मी पुढील व्हिडिओमध्ये सांगेन. तर एवढं प्रिकॉशन जर तुम्ही घेतलं आणि या शेवटच्या 4थ्या आणि 5व्या शेवटचा मुद्दा, अतिशय महत्त्वाचा मुद्दा सांगतो. एकदम तिचं खाद्य कधीही बदलायचं नाही. एक खाद्य हळूहळू कमी करता आणायचं आणि दुसरं खाद्य त्याच अमाऊंटमध्ये वाढवत जायचं. अचानक होणारा अन्नामधील बदल आणि अचानक होणारा तुमचा जो खुराक आलता त्या खुराकामधील बदल, खुराकही एकदम वाढवायचा नाही. आता खुराकाबद्दल मी दुसरा व्हिडिओ तयार करतो, त्या व्हिडिओमध्ये लक्ष देऊन पहा. तर इथे अगदी हे मी स्पष्ट माझ्या अनुभवाचे बोल या व्हिडिओमध्ये सांगितले. ज्यांच्याकडे जादा शेळ्या आहेत त्यांनी अशा पद्धतीनं नियोजन करणं आवश्यक आहे, नाहीतर शेळी गाबडणार. लक्षात ठेवा, गाबडू नये म्हणून हा उपाय सांगितला. रामकृष्ण हरी, विठ्ठल केशव.